नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, लोकसभेचे निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे। काल पहिल्या टप्प्यातलं मतदान सुद्धा झालं आहे। तुम्हाला जर कोणत्या एरियात किती टक्के मतदान झालं हे जर पाहायचं असेल तर आता तुमच्या मोबाईलवरून फक्त एका मिनिटामध्ये पाहू शकता। महाराष्ट्रात किंवा देशातील इतर कोणत्याही राज्यातील कोणत्याही ठिकाणी किती टक्के मतदान झालं आहे हे कसं पाहायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे टर्न आउट असं टाईप करा आणि सर्च करा। टर्न आउट ॲप असं टाईप करून सर्च केल्यानंतर पहिलंच ॲप आपल्यासमोर आलेलं दिसेल, वोटर टर्नआउट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून हे ॲप आलेलं आहे। तर हे वोटर टर्नआउट ॲप जे आहे ते आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। ॲप इन्स्टॉल झाल्यावर ओपन नावाचं बटन येईल, ओपनवर क्लिक करा आणि हे ॲप अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये ओपन झालेलं दिसेल। इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारत निर्वाचन आयोग अशा प्रकारचं हेडिंग आलेलं दिसेल आणि त्याच पुढच्या पेजमध्ये वेलकम प्लीज सिलेक्ट युअर लँग्वेजचा ऑप्शन आलेला दिसेल। ह्याच्यावर क्लिक करा। इंग्लिश आणि हिंदी असे दोन ऑप्शन येतील, यापैकी जी लँग्वेज तुम्हाला पाहिजे त्याच्यावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या या बाणावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आता नवीन पेज आपल्यासमोर या ॲपचं ओपन झालेलं दिसेल। इथून सिलेक्ट इलेक्शन टाईप अशा प्रकारचा ऑप्शन येतोय। सिलेक्ट इलेक्शन टाईप या रकान्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यातून आपल्याला पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी जनरल हा पहिलाच ऑप्शन जो दिसतोय तो सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट करून खाली प्रोसीड नावाचं बटन आहे, ह्याच्यावर क्लिक करा। ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर राज्य वाईज जिथे जिथे मतदान झालं आहे त्याचं पर्सेंटेज आलेलं दिसेल। बघा, अंदमान निकोबार 63%, अरुणाचल प्रदेश 72%, अशा प्रकारे पर्सेंटेज दिसत आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्र दिसत आहे 61.87%। म्हणजे राज्य वाईज किती टक्के मतदान झालं हे आपल्याला समजलं। आता राज्यात कोणत्या ठिकाणी किती मतदान झाले हे पाहायचं असेल तर राज्याच्या नावावर फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे। आता महाराष्ट्र राज्यामध्ये किती झाले पाहायचं आहे तर महाराष्ट्र या नावावर मी क्लिक केलं। याच्यावर बघा ऑल पीसीजमध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, नागपूर, रामटेक या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान झालं आहे आणि त्याच्या पुढे त्याचे पर्सेंटेज दिसत आहेत। त्याचबरोबर दुसरा ऑप्शन इथे ऑल पीसीज दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि अहेरी, आमगाव, आरमोरी, अरणी, बल्लारपूर अशा प्रकारचे इथे पीसीज येत आहेत, एसीज येत आहेत आणि त्याच्यासमोर त्याचं पर्सेंटेजसुद्धा येत आहे की किती टक्के मतदान झालं। तर अशा पद्धतीने आपण फक्त एका मिनिटामध्ये मोबाईलवरून आपल्या राज्यात आणि राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी किती टक्के मतदान झालं हे ऑनलाईन पाहू शकतो। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।